सहकार चळवळीबद्दल जो जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला तो विश्वास पुन्हा प्राप्त करण्याच्या दृष्टीने शिर्डी येथे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सहकार परिषदेतून दूर होईल असा विश्वास जिल्हा पतसंस्था स्थैर्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी व्यक्त केला। 9 फेब्रुवारी 2025 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कैलासवासी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे स्वागत प्रसंगी सुरेश वाबळे बोलत होते। ही सहकार दिंडी नागपूर येथून निघाली असून दुसरी दिंडी मुंबई येथून निघाली आहे। या दोन्ही दिंडी प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या समाधीच्या ठिकाणी समारोप होणार आहे असे वाबळे यांनी म्हटले आहे। या सहकार दिंडी चित्ररथ कलापथक ढोल बाजा सहभाग होता। सहकार दिंडीचे बाजार समितीच्या आवारात आगमन होताच राहुरी तालुक्यातील पतसंस्था मल्टीस्टेट संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापक कर्मचारी वर्ग महिला कर्मचारी ग्राहक सहभागी झाले होते। दिंडी शहरातून निघण्यापूर्वी सहकार महर्षी तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर कैलासवासी बाबूराव दादा तनपुरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर दिंडी शहरातून वाजत गाजत नवी पेठ शनी चौक कॉलेज रोड मार्गे रवाना झाली। यावेळी शिवाजीराव कपाळे, शामराव नेमसे, प्रकाश पारख, बाळासाहेब उंडे, सुरेश डवले, रावसाहेब पवार, आबासाहेब वाळून, सुजित वाबळे, व्यवस्थापक GM चंद्रे, अनिल वरपे, अनिरुद्ध लोखंडे, बाबासाहेब शिंगोटे, विनोद डवले, मिलिंद सातभाई, अजय आघाव आदीसह सहकार खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। 9 फेब्रुवारी 2 रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व राज्याचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित व शासनाचे सर्व सहकार खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थित मोठे सहकार परिषद आयोजन केलेले आहे। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आकाशसाहेब कोटे व मल्टीस्टेट फेडरेशनचे आमचे सगळे उपाध्यक्षाचे सर्व सहकारी या सगळे संयुक्त विधानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या मागचा उद्देश आहे की आपल्याला सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये एक विश्वासार्हता चांगली निर्माण करायची आहे। लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे सहकारातला तो सुधारला पाहिजे, कामकाज सुधारलं पाहिजे आणि आमच्या काही मागण्या आहे पतसंस्थे चळवळीतल्या ते मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या पाहिजे हा मागचा उद्देश आहे। आम्हाला निश्चित पाहिजे राज्यातील सगळ्या पतसंस्थे चळवळीतील लोक उपस्थित राहून सहकार्य करतील। थांबतो। जय हिंद, जय सहकार।